मुंबईतल्या मराठा आंदोलनानंतर आता पत्र पाठवत मिलिंद देवरा यांनी आता ही मागणी केलेली आहे। देवरांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रानंतर आता राजकीय वर्तुळातून यावर टीका होताना दिसते। हे जे मिलिंद देवरा आहे हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत माझ्या माहितीप्रमाणे। आता हे देवरा स्वीकारतात की नाही मला माहित नाही की माझे नेते एकनाथ शिंदे आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा त्यांचा जो गट आहे पक्ष आहे त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता। माझी भूमिका एवढीच आहे म्हणजे माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वतीनं माझी भूमिका इतकीच आहे। आम्ही वारंवार सांगितलं दक्षिण मुंबई असेल उत्तर मुंबई असेल ईशान्य मुंबई असेल मुंबईचं कुठलंही टोक असेल कोपरा असेल जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही कोणात नाही म्हणून तर आम्ही त्याला पाठिंबा दिला। ही मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचे प्रश्न आम्ही मांडू मंत्रालयासमोर आझाद मैदानावर कोणत्याही मैदानावर। तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? तुम्ही मुंबईचे मालक आहात की तुम्ही धनिकांचे प्रतिनिधी आहात? तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे। तुमचे नेते बाळासाहेब ठाकरेंचा जप करतात तो खोटा असेल आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या मुंबईमध्ये मराठी माणसाला न्याय हक्कानं उभं राहता यावं म्हणून जे काय संघर्ष केले त्यातून शिवसेना उभी राहिली आणि त्या शिवसेनेच्या डुप्लिकेट का होईना तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत आलेला आहात। मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल। तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय, आम्ही आंदोलन करू नाही तर हैदोस घालू। मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झालाय ज्या घरात झालाय त्या घरात कचरा पाणी काम करायला माणसं 24 तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसलाय का? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे मिलिंद देवराचे ज्या जीवना म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे लाईफस्टाईल आहे त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलंय। काय त्याच्यात मोठं? मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमपणे आणि शांतपणे हे संपूर्ण आंदोलन कुठेही न चिघळता कुठेही लोकांना त्रास न होता हे व्यवस्थितरित्या मुंबई पोलिसांनी हाताळलं आणि त्यामुळे मला माहित नाही की मिलिंद देवरा यांनी दिलेलं पत्र कितपत उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याच्याशी सहमत असतील, पण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला मुंबईमध्ये येऊन लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।